नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून PDF मर्ज कसं करायचं ते शिकणार आहोत. सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमधून प्ले स्टोअरवरती क्लिक करायचं. माझ्या इथं प्ले स्टोअर दिसत आहे. या प्ले स्टोअरवर मी क्लिक करतो. प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला सर्च बार दिसेल. या सर्च बारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च बारवर क्लिक केला तुम्हाला या सर्च बारवर क्लिक केला की सर्च बारवर क्लिक केल्यानंतर वरती सर्च बार ओपन होईल. या सर्च बारमध्ये आपल्याला ॲडॉब स्कॅन असं टाईप करून घ्यायचं आहे. ॲडॉब स्कॅन टाईप करून घेतल्यानंतर खाली आपल्याला इथे ॲडॉब स्कॅन असं लिहिलेला दिसेल, किंवा जरी लिहून नाही आला तरी आपल्याला ॲडॉब स्कॅन लिहिल्यानंतर डायरेक्ट सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक आपल्याला स्क्रीन ओपन होईल. या स्क्रीनवरती आपल्याला ॲडॉब स्कॅन नावाचा ॲप्स दिसेल. माझ्या स्क्रीनवरती इथे ॲडॉब स्कॅन नावाचा ॲप दिसत आहे, जो माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यामुळे इथे समोर आपल्याला ओपन लिहून दिसत आहे. ज्यांच्याकडे हा ॲडॉब स्कॅन नावाचा ॲप्स ऑलरेडी इन्स्टॉल असेल त्याच्याकडे असं ओपन लिहून येते, आणि ज्यांच्याकडे इन्स्टॉल नसेल तर या ॲडॉब स्कॅनच्या समोर असा इन्स्टॉल लिहून दिसणार. तर तुम्ही तो ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये आधी इन्स्टॉल करून घ्या. ॲडॉब स्कॅन ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आपण आता त्या ॲडॉब स्कॅन या ॲपमध्ये सर्व काम करणार आहोत. तर हा माझ्याकडे इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीनं माझ्या मोबाईलमध्ये हा ॲडॉब स्कॅन ॲप दिसत आहे. त्याच्यानंतर मी या ॲडॉब स्कॅनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहे. PDF बनवायसाठी आपल्याला आधी डॉक्युमेंट स्कॅन करावं लागेल. जेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करायचे आहे ते डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवा. मधात आपल्याला इथे कॅमेराचा हे दिसून राहिला, आपला आयकॉन दिसत आहे कॅमेराचा. या आयकॉनवर क्लिक करा. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर क्रिएट स्कॅन, इथे तुम्हाला क्रिएट स्कॅन म्हणून लिहिलेला दिसत आहे. या क्रिएट स्कॅनवरती क्लिक करायचं. क्रिएट स्कॅनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने कॅमेरा ओपन होईल. आपल्याला जे डॉक्युमेंट्स स्कॅन करायचे आहे त्याच्यावरती फक्त असं कॅमेरा आपल्याला सुटेबल जसं होईल त्या पद्धतीने ठेवून, जिथं आपल्याला पूर्ण फोटो कॅप्चर करता येईल अशा पद्धतीने ठेवून फोटोला कॅप्चर करायचं आहे. कुठेही हात लावायचा नाही. फक्त कॅमेरा स्टेडी ठेवल्यानंतर अर्ध्या मिनटामध्ये तो फोटो कॅप्चर करेल. तुम्हाला क्रॉप करायचे असेल तर खाली इथे ऑप्शन दिसत आहेत. तुम्ही जर खाली बघितले तर इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत आहेत. या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या फोटोला तुम्ही ते एडिट करू शकता. रिटेक म्हणजे डबल घेऊ शकता. क्रॉप करायचं असेल तर क्रॉप करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला क्रॉप करता येईल. रोटेट करायचं असेल तर रोटेट करू शकता. टेक्स्ट एडिट आपल्याला ती सुविधा नाही आहे. फिल्टर सर्वात महत्त्वाचं, आपल्याला फिल्टर करायचं असेल फिल्टर करा. फिल्टरसाठी आपल्याला कधी पण लाईट टेक्स्ट हाच आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे फिल्टर टेक्स्टवरती. आणि नंतर आपल्याला आता पहिली PDF आपली ही क्रिएट झाली आहे, पण आपण लगेच सेव्ह PDF याच्यावरती क्लिक करायचं नाही आहे. जर तुम्ही सेव्ह PDFवर जर क्लिक केलं तर तुमची हे सेपरेट एक PDF तयार होईल. आपल्याला 3-4 PDF एकसाथ तयार करायचे आहे. एकाला एक लागून 3-4 डॉक्युमेंट्स एकाच PDFमध्ये येईल अशा प्रकारे PDF तयार करायचे आहे. त्याच्यासाठी आता सेव्ह PDF न करता आपण आता त्याच्या बाजूला जो कीप स्कॅनिंग लिहिला आहे, या कीप स्कॅनिंगवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कीप स्कॅनिंगवर क्लिक करा. आणखी दुसरा फोटो कॅप्चर करा. सेम फोटोच्या वरती स्टेडी कॅमेरा ठेवा. काही सेकंदात तो आपोआप कॅप्चर करेल. कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला आणखी ती सेटिंग करायची आहे. तुम्हाला क्रॉप करायचं असेल क्रॉप करा. रोटेट करायचं असेल तर रोटेट करा. फिल्टर करायचं आहे तर फिल्टर
करून आपण लाईट टेक्स्ट हा जो आपला लाईट टेक्स्ट दिसत आहे ऑप्शन, हा लाईट टेक्स्टचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नेहमी प्रत्येक डॉक्युमेंटसोबत. अशा पद्धतीनं आपल्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहे तेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला स्कॅन करून घ्यायचे आहे. पुन्हा मी आता माझे 2 डॉक्युमेंट स्कॅन केले. आता पुन्हा एकदा तिसरा डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी पुन्हा मी कीप स्कॅनिंगवरतीच क्लिक करतो. कीप स्कॅनिंगवर क्लिक करून पुन्हा मी तिसरा डॉक्युमेंट्स मी स्कॅन करून घेतो. फक्त कॅमेरा स्टेडी ठेवा डॉक्युमेंटच्या वरती, तो आपोआप कॅप्चर करून घेईल. स्कॅन केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेटिंग त्याच पद्धतीनं करावी लागणार. तुम्हाला रोटेट करायचं आहे, क्रॉप करायचं आहे की फिल्टर करायचं आहे ते सर्व करून घ्यायचं. फिल्टरमध्ये कधी पण आपल्याला लाईट टेक्स्ट सिलेक्ट करायचं. आणि नंतर आपले सर्व डॉक्युमेंट स्कॅन झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जो ब्ल्यू कलरमध्ये PDF सेव्ह PDF असा लिहिलेला दिसत आहे, या सेव्ह PDFवरती आता क्लिक करायचं. पण त्या अगोदर आपल्याला इथे जो वरती जो त्याचं नाव आहे लिहिलेला, हा जो इथं नाव लिहिलेला दिसत आहे तो नाव आपल्याला चेंज करून आपला नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी या जिथे जो नाव चेंज करायचा आहे याच्यावरती आपण आधी क्लिक करून या ठिकाणी आपल्याला आपला इथे नाव चेंज करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रीन दिसेल. इथे तुम्हाला तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यासाठी या नावाला तुम्ही पहिले डिलीट करून टाका आणि इथे तुमचं नाव लिहून घ्या. जसं मी माझं नाव लिहून राहिलं आणि सोबत KYC अशा पद्धतीनं तुमचं नाव लिहून शेवटी इथं ब्ल्यू कलरमध्ये जो रिनेम दिसत आहे या रिनेमवरती तुम्ही क्लिक करा. म्हणजे इथे तुम्हाला वरती जिथे आधी अल्फाबेटिकली नाव दिसत होता या ठिकाणी आता तुमचं नाव दिसायला लागेल. आणि नंतर इथं नाव दिसल्यानंतर तुम्ही इथे सेव्ह PDFवरती सर्वात शेवटी सर्व प्रोसिजर झाल्यानंतर शेवटी सेव्ह PDFवरती काय करा, क्लिक करा. तुमचं डॉक्युमेंट्स ॲप्समध्ये अशा पद्धतीनं तुमचं डॉक्युमेंट्स सेव्ह झालेला तुम्हाला दिसेल. बघा इथे तिथं तुम्ही जो डॉक्युमेंट तयार केला त्याचं नाव आणि हा संपूर्ण इथं डॉक्युमेंट सेव्ह झालेला दिसेल. हा डॉक्युमेंट्स आता मला शेअर करायचा आहे. ते इथं बघा राईट साईडला इथं शेअर म्हणून इथं लिहिलेलं आहे. या शेअरवरती क्लिक करा. शेअरवरती क्लिक केल्यानंतर सेंड कॉपी, इथे सेंड कॉपी हा ऑप्शन दिसत आहे. या सेंड कॉपी या ऑप्शनवरती क्लिक करा. सेंड कॉपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील व्हॉट्सअप. त्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून तुम्ही ही व्हॉट्सअपला कॉपी पाठवू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला PDF मर्ज करून आपल्याला व्हॉट्सअपला कॉपी पाठवता येते. अशा पद्धतीनं सर्वांनी आपले PDF तयार करून आपल्या व्हॉट्सअपला पाठवावे. धन्यवाद.